बऱ्याचशा संघाची अकाउंट क्लिअर झाली नाही. आता मात्र आम्हाला शेवटचा उपाय नाव घ्यावी लागतील. तर चला घाई करा मित्रांनो, विनंती करतो राजस्थान मिरवड संघाला. आणि नक्कीच आणखी एक स्पर्धा आपणा समोर आहे. मनोरी ते स्पर्धा आहे त्याचं देखील अनाउन्समेंट करतो. मोठा क्लब बॉयज मनोर यांच्यातर्फे सित्रा कप दिनांक 19-20 एप्रिलला ही स्पर्धा आहे. स्पर्धेचं ठिकाण आहे ते म्हणजे मनोरी. गावामध्येच ग्राउंड आहे. एंट्री फी 12,000 रुपये. पहिलं बक्षीस रोख रक्कम 1 लाख रुपये आणि द्वितीय क्रमांक 50 आणि आकर्षक बक्षिसं देखील असतील. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांच्यासाठी देखील प्राइजेस असतील. 16 संघांना मला वाटतं प्राधान्य दिलं जाईल. म्हणून जर कोणाला एंट्री लागत असेल तर संपर्क करा. नंबर किंवा कॉन्टॅक्ट लागत असेल मला संपर्क करा. आमिर भाई तर चला सुरुवात करायची आहे. विनंती करतो राजस्थान संघाला प्लीज. तर चला अमूल्यवन काश्मीर संघाला विनंती करतो आपला शतरक्ष आपली सलामीची जोडी मैदानाची पाठवायची आहे. जास्त उशीर करू नका. आणि ऑफ स्टंपच्या दिशेने जी मुलं खेळत आहेत त्यांनी लक्ष द्या. तर पुन्हा एकदा सलामीला जात आहे ते म्हणजे अंबाई आणि त्यांच्या जोडीला संत नाही अमय आणि संतोष अशी सलामीची जोडी आहे. आणि मला वाटतं पहिलं षटक घेऊन गोलंदाज अजीब गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. अजीबी गरीबो जैसाई गोलंदाज आहे. नक्कीच चेंडू टांगल्यानंतर चांगला स्विंग त्याच्या चेंडूवर आपण बघितलेला आहे. अजीब यांच्या मार्फत मागील मॅच मध्ये देखील अतिशय चांगली गोलंदाजी झाली होती. त्याच्यानंतर दानिश मागचा मॅचचा हिरो. नक्कीच कमी धावांचं टोटल होतं. उत्तम बॉईज संघाविरुद्ध मला जास्त काही करता आलं नाही कारण नक्कीच पार्टनरशिप बिल्ड होताना आपल्याला बघायला भेटली नाही. चांगली गोलंदाजी राजस्थान मिराड यांच्या मार्फत झाली. अजीब आलेले आहेत तर पहिलं षटक घेऊन बघूया. पहिलं षटक घेऊन गोलंदाज अजीब त्याच्या समोर आहे तो म्हणजे फलंदाज अमय. ज्या खेळाडूने नक्कीच मागच्या मॅच मध्ये काय अफलातून तब्बल 40 धावांची इनिंग ज्याच्या माध्यमातून आली. आणि ग्राउंड मध्ये अर्धी टीम आलेली आहे. त्या टीमला विनंती करतोय आपण. ही चेन्नई सुपर किंग आहे, क्लिंटन यांची टीम. बघूया यावेळी पहिल्या चेंडूवर स्विच हिट. क्या बात आहे, जबरदस्त अफलातून दर्जेदार. नक्कीच ज्या षटकाराने मला वाटतं एंड केला होता त्या षटकाराने सुरुवात या पुढच्या इनिंगची करतोय अमय. आणि म्हटलं पाहायला केल्यानंतर पाणी घेऊन जा मैदानाच्या आत. Fuerza del man que se me por tu pena. Lo caliente
तर जबरदस्त सुरुवात बघितली आपण का अफलातून फटका रिव्हर्स आणि सरळ चेंडूला भरपूर लांब पाठवलं होतं. बघूया अजीब आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवर षटकार. आपल्या षटकातील नक्कीच आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न अजीब यांच्या मार्फत असेल. यावेळी नक्कीच थोडासा बाहेर निघाला चेंडू पडल्यानंतर. नक्कीच पायाला थोडीशी दुखापत आहे. डिक्लरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय तिथे. तिथून खेळाडू आहेत तिथं. मॅकमिलन टप्पा बघे लगेच बघत नाही. लिनस फक्त काल षटकार मारल्यात तर काय उठायची त्यांची इच्छा होत नाही. थोडेसे रामभोग त्यांचे चालू झाले आहेत. राजभोग चालू झाले आहेत. कॅप्टनला पाठवलं त्यांनी. तरी बघूया चेंडू दुसरा पण नक्कीच फक्त काही सेकंद. तरी असं मॅच चेंडू आलेला आहे. पंच पहिल्या चेंडूवर 6 दुसऱ्या चेंडूवर 2 धाव संख्या झाली ती म्हणजे 8. नक्कीच एक चांगली लढत बघा कारण नक्कीच दोन्ही संघ एकाच परिसरातील आहे आणि म्हणून चुरस या स्पर्धेमध्ये बघायला भेटेल. या मॅच मध्ये बघायला भेटेल. मॅच चालू करा प्लीज. पंचांना विनंती करू थोडंसं स्पीड अप करायला सांगा. नक्कीच आता प्रेक्षक देखील थोडेसे कमी का. नक्कीच पासाला म्हणजे चर्च मध्ये आता प्रेक्षकातील लहान मुलं फक्त दिसतील ग्रा मैदानावर. यावेळी समोरच्या दिशेने पिकअप शॉट क्षेत्ररक्षक आहे आणि यस चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. आज अमयाचे नशीब चांगले असतं कारण जिथे तो बॅट फिरवतोय तिथे त्याचा चेंडू बॅटावर लागतोय आणि मोठा फटका जातोय. कारण मागील मॅच मध्ये देखील अतिशय तब्बल शॉर्ट बॉल होते. तब्बल चेस्ट वर लेवलचे फटके त्यांनी नक्कीच समोरच्या दिशेने षटकार मारले. कारण नक्कीच आपल्या हाईटचा पुरेपूर वापर करतोय अमय. नक्कीच हवी ठरला आतापर्यंत. यावेळी हलक्या त्याने कट केले. बघूया क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. या एक धाव संख्येची धाव संख्या होती ती म्हणजे कोण 13 धावा अजून या षटकातील. बघूया 2 चेंडू टाकून व्हायचे आहेत. अजीब मला वाटते संपूर्ण हँडसम बॉयज आणि स्ट्रायकर सुपर स्ट्रायकर डोंगरी इथे खेळण्यासाठी गेल्यात. एक मॅच जिंकले होते. फायनलला गेली की काय आमच्यापर्यंत समाचार पोहोचवा. सेमीला गेलं तर आम्हाला माहिती आहे. एक मॅच जिंकलं म्हणजे सेमीला 8 टीमांची स्पर्धा आहे. बघूया अजीब आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा सुरी सुद्धा बॅटातून रिव्हर्स फटका आणि यस तिथे आहेत आमचे बॉल स्पॉन्सर ब्रेशवेल गोविंद. सकाळी वेगळी टी शर्ट होती दुपारी वेगळी टी शर्ट. दिवसाला किती टी शर्ट बदलतात काय माहित नाही. देऊया डिझेल असं कमॉन डीजे. अरे उधर से लाइन है देख. जो बेटा है वो लाइन है. वो व्हाइट वाला पत्थर वाला लाइन है. तर बघूया शेवटचा चेंडू बाकी आहे. तर मिसाचा घंटा वाजून झालेला आहे. नक्कीच जे सकाळच्या क्षेत्रामध्ये देवदात गेले नव्हते त्यांना विनंती करतो खास करून क्लिंटन माल्या. यावेळी बघूया हवेमध्ये मला वाटतं आणि आरफ याच्या हातामधून झेल सुटलेला आहे. हा झेल सुटलाय की मॅच सुटलाय. अराफत होते तिथे. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 19 धावा. जबरदस्त फलंदाजी अमय आगाशी आणि संतोष. काय अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आत होत आहे. कुठेतरी हावी ठरतात.
नक्कीच डानिशला कुठेतरी मोठं सलामीचा ओव्हर दिला नाही, कारण नक्कीच जेव्हा चेंडूला फेदर असतो तेव्हा जोर मला जोर निघत नाही, म्हणून कुठेतरी 19 लॉट्स ऑफ 0 विकेट्स. तर आज टिल्लक चौकवाले मला दिसत नाही. टिल्लक चौकवाले कुठे गेले? सकाळच्या क्षेत्रामध्ये मला वाटतं मॅच घेण्यासाठी मला वाटतं त्यांनी संपूर्ण संघ घेतला होता. मोठमोठे खेळाडू करण अंबाला म्हणजेच गोटी, त्याच्यानंतर विजय पावले देखील आले होते, पण त्यांचा संघ काय आम्ही जाऊ शकलो नाही कारण मॅचला यायचं होतं आणि आज मिसाला सुद्धा जायचं होतं, म्हणून थोडा उशीर झाला. बघूया गोलंदाजी मागवर गोलंदाज आज नक्कीच टिल्लक चौक संपूर्ण साईड होईल, त्यामुळे कॉलवर कॉल होते की आज मॅच खेळण्यासाठी या यश जाधव आलेल्या गोलंदाजी मागवर. त्याच्या समोर आहे मग एक चांगला कॉन्ट्रॅक्ट. दोन्ही यंगस्टर खेळाडू आहेत, नक्कीच चांगल्या दर्जाचे यंगस्टर्स आहेत. बघूया यश टू अमय. पहिला चेंडू उडवला हवेमध्ये, चेंडू आहे पुन्हा एकदा झेल खाली आणि यावेळी पुन्हा एकदा चुकी. वारंवार चुक्या होत आहेत. कुठेतरी मला वाटतं अजीब याने प्रयत्न घ्यावा पाहिजे का? अजीबच्या जवळ चेंडू होता. तर नक्कीच जो IPL चा मॅच चालू आहे का अफलातून फलंदाजी करत आहे सनराइज हैदराबाद. अब की बार 300 पार. चेन्नई सुपर किंग यावेळेस क्वालिफाय होईल की माहीत नाही, मुश्किल चान्सेस वाटत आहेत त्यांची यावेळी. काल चॅलेंज लावले होते ऑजवल आणि गोट्या, दोघं पळाले बाब्या. बघूया यश. आणि नक्कीच आज निखिल यांच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, उत्साहाचा दिवस आहे. तब्बल एकूण 7 वर्ष. बघूया पुन्हा एकदा यश ह्यावेळी. बघूया चांगला चेंडू आहे की लाईनीच्या मधला चेंडू होता. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर होता, पण नक्कीच एकच वाईड लाईन आहे, शफल व्हा किंवा नका हो. आणि चांगला चेंडू यश जाधव, नक्कीच फिरकीचा जादूगार. नक्कीच अंडर 24 ची ती स्पर्धा, फायनलचा सामना. शेवटच्या ओव्हरमध्ये 12 धावा डिफेंड करायच्या होत्या. समोर भिवंडीचा संघ काय अफलातून गोलंदाजी केली होती. यश जाधव यावेळी रिव्हर्स, पुन्हा एकदा स्विच हिट आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार डीजे. आम्ही डीजेला कॉल दिला होता, पण डीजे कॉलवर बिझी आहेत. वाटतं मॅगडी मधील कॉल असेल. बघूया ह्यावेळी नक्कीच चांगला फटका आहे. नक्कीच ते शत्रक्षाला साथ भेटत आहेत आणि नक्कीच चांगला फटका होता. वाटतं नक्कीच जोफ्रा आर्चरचा मार्चर करून टाकलाय हैदराबाद संघाने. बघूया पुन्हा एकदा यश जाधव. प्रत्येक बॉलवर रन येत आहेत. नक्कीच किपरच्या हातामध्ये काही चेंडू द्यावे लागतील, कारण धाव संख्येकडे बघितलं तर बस 27 धावा आतापर्यंत झाल्यात यश यांच्या षटकातील. आणि बघा हैदराबादने 251 रन आणि अजूनही म्हणजे नक्कीच आणखी रेकॉर्ड मोडले जातील. यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. यावेळी चुकी करेल की, पण यावेळी चुकी नाही. अखेरेस संपतोय अमय आगाशे यांचा खेळ. माझे दिलाचे दरगान मनाचे स्वर्गान राणी ठेवीन तुला. माझे मामाचे मामीला काकाचे काकीला सांगून ठेवले घरा. तरी बघूया आता 27 धावा झालेल्या आहेत. तर बघूया नवीन फलंदाज आमिर तासे आलेले आहेत.
तर प्लीज मॅच चालू असताना ग्राउंडच्या मधून गाड्या नेऊ नका. 27 धावा झाल्यात, अजून एक चेंडू टाकून व्हायचा आहे. बघूया नक्कीच आमिर असे मोठमोठ्या सिक्स मारामध्ये बाहेर असलेले खेळाडू जर त्यांच्या बॅटला चेंडू आदळला तर नक्कीच सिस्टरच्या कॉन्व्हेंटमध्ये किंवा आपल्या स्टेजवर तो चेंडू बघायला भेटेल. बघूया यश जाधव शेवटचा चेंडू घेऊन आता मात्र कमबॅक करतो यश. पहिल्या षटकामागे 19 आल्या होत्या. यावेळी देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता पण तिथे थांबवलाय. चांगला चेंडू आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज यश जाधव. षटक क्रमांक 2 संपले, धावसंख्या 27 झाले. बघा पुढचं आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाज कोण. येस इट इज अ दानिश. तोपर्यंत देवला डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. कमान डीजे. थँक्यू डीजे. बघूया षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज दानिश. हॅलो हॅलो बघूया दानिश. हॅलो यावेळी चांगला फटका आहे. बघूया आउटफील्डची थोडी साथ भेटते. जिथे 1 होती तिथे 2 भेटतील. अश्विन मला वाटतं अजून गेले नाहीत. अश्विन अजूनही थांबलेले आहेत. मिरवड संघासाठी थांबले असतील ते. बघूया दानिश आपल्या षटकातील पुढचा चेंडू संतोष यांच्यासाठी घेऊन. ह्यावेळी नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. अतिशय चांगल्या गतीने बॅट फिरवला होता. जर चेंडू बॅटला आदळला असता तर कदाचित पत्रावर गेला असता. धावसंख्येकडे 30 अप झाले. मला वाटतं 30 अप. अजूनही 5 चेंडू 10 धावा तर नक्कीच एक चांगला टार्गेट सेट होईल. 40 धावा नक्कीच. कारण अमूल्यन संघाकडे पाहिलं तर नक्कीच चांगली बॉलिंग अटॅक त्यांच्याजवळ आहेत. बघूया दानिश ह्यावेळी देखील यष्ट्यावर टाकण्याचा प्रयत्न आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण दिलं. फक्त आणि फक्त एकच धाव. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती म्हणजे 31. 5 वाजून 19 मिनिटं मैदानाच्या घड्याळात वाजलेले आहे. बघूया नक्कीच नजीमुल्ला स्पर्धेमध्ये सलग 2 वेळा यष्टी तोडण्याचा विक्रम कोणावर असेल तर दानिश या गोलंदाजाच्या नावावर आहे. जबरदस्त अफलातून गोलंदाजी केली होती आणि नो डाऊट मॅन ऑफ द सिरीज कोण विसरेल. आमिर दाफेदार पहिल्याच मॅच मध्ये वाकलनच्या विरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं. तर चला घाई करा, विनंती करतोय. जास्त वेळ वाया घालू नका. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ह्यावेळी नक्कीच एक धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या जसा प्रयत्न बघूया. तिथून थोडीशी वाईड फेकी आणि यस बघा लगेच पंचांनी 1 बाउन्स दिला कारण भरपूर हाईटच्या वर होता. नक्कीच अटेंड केला तर तो पहिल्या चेंडूवर काही डिसिजन देऊ शकत नाही पंच. जेव्हा तुम्ही सोडाल रिलीफ कराल तेव्हा वाईड देतील. बाप 263 धावसंख्यात सध्या मला वाटतं स्कोर फकावं लागल्या. IPL चा सामना आहे तिथं. RCBचा रेकॉर्ड तोडलेला आहे पण RCBचा रेकॉर्ड कोणच मोडू शकत नाही.
इम्पॅक्ट प्लेअर नसला की हा रेकॉर्ड मोडून दाखवा आम्हाला. रेकॉर्ड आमच्याच नावावर आहे. ह्यावेळी बघा चांगला फटका लपेटलाय. क्षेत्ररक्षक आरफ फक्त बघत राहतील. चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. आणि ते शतक पूर्ण झालेलं आहे ते म्हणजे ईशान किशन. काय बाय होता हा. क्लिंटन याने फोन केलेला आहे. CSK काय नाही क्वालिफाय पण नाही होणार. टेन्शन घेऊ नका तुम्ही. बघूया यावेळी पुन्हा एकदा समोरच्या फटका फसलाय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा चांगला झेल. शेवटच्या चेंडूसाठी बघूया कोण येतील. हॅलो हॅलो. तर नवीन फलंदाज इसका नाम क्या दोस्त आसिफ गेला. बघूया शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी. आणि बंड्या मॅनेजर आता तुमचे टकोरा मारून आलेले आहेत वाटतं. थंडा पिण्यासाठी नेला होता. वहिनी मॅच बघत आहेत. सॉरी. बघूया शेवटचा चेंडू घेऊन. धाव संख्या झाली ती धाव फलकावरती म्हणजे 39. शेवटचा चेंडू आणि इथं फलंदाज होईल बाद. 39 धावा बनून 40 धावांचं आव्हान ठेवलंय. तर नक्कीच ऐकूया आपण सेकंड इनिंग मध्ये अक्षय साटम सर यांना. देऊया डीजेला संधी. यू गए यू आय. कमान डीजे. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है गुल खिले हुए। देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है गुल खिले हुए। धड़कनों में तेरे गीत है मिले हुए, क्या कहूँ कि शर्म से है लब सिले
दिलं जाते मीरा भाईंदर बिग बॅश लीग आणि मोठं नाव डंका वाजला गेला त्या स्पर्धेचा आणि अजूनपर्यंत चर्चा आहे MBPL या परिसरातील सर्वात मोठी स्पर्धा आणि दुसरा हंगाम देखील एक वेगळं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी गाड्या आल्यात मला वाटते विनंती करीन वाहन चालकाला की आपण गाड्या ज्या आहेत ना तिथे समोर रोड आहे ना तिकडे पार्किंग करा नाहीतर इथे पार्किंग झोन आहे तिकडे करा. मॅच चालू आहे स्पर्धा चालू आहे गेम ऑन झालाय मैदानाच्या आतमध्ये 40चा आव्हान पहिला बॉल हवेत खेळलाय कॅच जाण्याची दाट शक्यता परंतु मागील मॅच पासून फिल्डिंग मिस झाले मिस फील्ड 287 धावा जिंकायला म्हणजे हैदराबादचा रेकॉर्ड हैदराबादने बरकरार ठेवलाय. असं वाटलं 300 रन होतील परंतु 300 रन झाले नाही 287 देखील हा हायेस्ट स्कोर त्यांचाच आहे. अमीर दाफेदार या बॅटरला संधी दिले आणि 2 आयकॉन प्लेयर समोर होते त्यावेळी अमय आगाशे चांगल्या फॉर्म मध्ये टच मध्ये का आहे दाखवून दिलेला 3 ओव्हर मध्ये 40चा आव्हान. रायनल आमच्या जोडीला त्यांचा आवाज देखील येईल. यावेळी मात्र स्लॉग हिट आउट ऑफ दी पार्क येतोय चौकार 4 धावा. काय बॅटिंग केली जाते पॉवर हिटिंग डगआउट मधून सेट झालेत. अमय आगाशेवरती आक्रमण केलंय आणि यानंतर NP स्पोर्ट्स YCB उत्तन चौक आणि त्यांच्या अपोजिट असणार आहे ते जो जिंकेल तो म्हणून घाई करायची आहे. फ्रेंड्स 11 टीम आले का कालच्या दिवसात फायनल मध्ये प्रवेश केला या संघाने. पुढचा बॉल यावेळी आडव्या बॅटने खेळला एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल की नाही परंतु नाही. अवघे 3 ते 4 तास अमयची झोप झाले म्हणजे क्रिकेट वरती डेडिकेशन त्याने दिले. क्रॅम देखील आला या मॅच मध्ये. जखमी वाघ नेहमी घातक असतो. अजून ज्या गाड्या आहेत ना 4 व्हीलर त्या व्यवस्थित पार्किंग झोन मध्ये पार्क करा. यावेळी मात्र आउट ऑफ दी पार्क चेंडूला देखील माडावरती फेकून दिले सीमा पार षटकार. चला गाड्या साईडला करा. होंडा CRV आहे ती आपण देखील साईडला पार्किंग करायची आहे. अजय कर्तन आपण त्या गाड्यांकडे लक्ष द्या. पार्किंग झोन मध्ये व्यवस्थित पार्क करा. थँक्यू. 12 रन. बॅकफुटला जाऊन जागा बनवली हातामध्ये एसटी रक्षकाचा चेंडू गेलाय. डॉट बॉल येतोय. 3 ओव्हर मध्ये 40 करायचे 5 बॉल आणि रन्स आहेत 12. अमीरचा कॅच सुटला होता म्हणून अमीरने देखील षटकार ठोकलाय या मॅच मध्ये. चला घाई करा. आम्ही 11 लास्ट बॉल बाकी आहे. चिमाजी अप्पा मैदान आणि चिमाजी अप्पा गार्डन देखील आपण बघतोय. मुंबई भिवंडी नाशिक जळगाव असं कुठलं गाव नाही ते इकडे येत नाही. सर्वांचा आवडता प्लेस झालाय
आणि मी आल्यानंतर काल देखील म्हटलं की इकडे आल्यानंतर मिनी गोवा, गोव्याला आल्यासारखं फील होतंय. उत्तम चौक गावामध्ये भरपूर मजा आले. आणि ते स्टँड आहे सेल्फी स्टँड, VIP बॉक्स, तिथून मॅचचा नजारा एक वेगळाच एन्जॉयमेंट. उपवास आहेत म्हणून शांत आहेत. इथे पाठीमागे देखील चुकी करतोय आसिफ. एक रन असेल ती लेग बाईटची. शरीराचा संपर्क झाला. ओव्हर झाले. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 13 धावा. 40चं आव्हान आहे. पाहिजे आहेत टोटल 27. 12 बॉल 27 ची गरज. काही एक मॅच मध्ये मी बघितले आंबे नारळ पडताना. इथे चपलांचा वर्षाव झाला आहे या टुर्नामेंट मध्ये. जे वरती झाडांना चप्पल आलेत की काय. आणि अँथोनी भाई फुल फॉर्म मध्ये आहे. गेल्या 7 पंगत गेल्या पण अँथोनीची पंगत उठत नाही आज. बॉलिंग मार्क वरती आलाय सूरज. फिरकी पट्टू. 12-27 ची गरज. 12 गेम 27 रन चाहिए. चला स्पीडअप करा गेम. 5चा टाइम दिला होता, आता सांगितले की 6:30 लास्ट. यावेळी मात्र डेड बॉल. वेट अँड वॉच केलं या चेंडूला. चेंडू हवेत राहिलाय. पाठीमागच्या दिशेने डिक्लरेशन झोन मध्ये 2 धावा असतील म्हणून गाड्या आहेत ना त्या व्यवस्थित पार्किंग करा. कोणाच्या गाडीवरती बॉल गेला तर आयोजक कमिटी जबाबदार राहणार नाही. काच फुटलं काय झालं कोणाला लागलं तरी तुमचा खर्च तुम्ही बघायचा आहे. 15 रन. मॅचचा आनंद घ्या बिंदास फ्री मध्ये. आज फ्री तिकीट ठेवले. काल सर्वात महागडे तिकीट गेलं होतं VIP बॉक्स मध्ये. 1 रन येते वाईटच्या स्वरूपात. 16 रन. चांगला बॉल, चांगला बॉल. या गोलंदाजाची ही खासियत आहे. कधी स्लोवर वन, कधी वेगाने चेंडू टाकतोय. आणि दोन्ही टर्न आहेत. ऑफ टर्न, लेग टर्न. बाहेर निघणारा बॉल होता. इथे मात्र फिंगर रोल केली होती. ऑन साइडला ड्राईव्ह केला. मिड विकेटला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. जुना जाणता खेळाडू. धावपळक पुढे आलाय 17च्या घरात. 23 ची गरज 9 मध्ये. नऊ बॉल 23 ची गरज. हा मॅच देखील टफ होतोय. प्रत्येक मॅच टफ राहिला या स्पर्धेमध्ये. यावेळी पाठीमागच्या दिशेने शॉट. फाईन लेगला फिल्डर आहे. फेकी बरोबर केले. नॉन स्ट्राईक केला आणि परतावा लागेल बॅटरला. दीपेन बॅक टू द पव्हिलियन. रन आउट. पहिला गडी बाद. टेरी टप्पा साहेबांचं आगमन झालंय. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेकरता. चांगला सपोर्ट त्यांनी केलाय. टेरी टप्पा यांचं आगमन, त्यांचं करूया. हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. टेरी टप्पा यांना आपण बघतोय मंचावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. सुपर से भी ऊपर ही टुर्नामेंट राहिलंय. मानाची ही स्पर्धा आहे. ओ
आवाज काय आला, काय तो बॅटचा होता की शरीराचा होता? छातीमध्ये चेस्ट वरती हा बॉल गेला होता. ऍक्शन रिप्ले पहा. टप्पा पडला आणि बरोबर चेस्ट वरती आदळला गेलाय. काल कृणाल पांड्याचा तो टप्पा काय बाउन्स केला होता त्याने बॉल. म्हणजे आजकाल फिरकीपट्टू देखील बाउन्स चेंडू करू शकतात, ज्या पद्धतीने टॉस होते बॉल. 17 म्हणजे खतरा आणि स्टंपच्या वरून हा बॉल गेलाय. नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरला तुम्ही विचार आमिर, ज्या पद्धतीने हा बॉल गेला. 6 बॉल 23 ची गरज, कंपल्सरी चेसिंग. 6-23. गिव्ह एक ब्रेक. सहा बॉल 23 ची गरज. 6-23 हे मॅचचं समीकरण. काल 6 बॉल 20 केल्यात मॅकमिलन गोविंदने. आज 6-23 ची गरज. स्ट्राइकला आहे नितीश. छह गेंद जीतने के लिए 23 रन चाहिए. विराट यावेळी पहिला आलाय. पहिला बॉल, पहिला वार, चेंडू सीमारेषी पार आणि पहिल्या बॉल वरती आक्रमण केले. विराटचं स्वागत केलंय. षटकार. फुल केला या बॉल वरती आक्रमण केलंय. सक्सेसफुल हा फटका होता. डिलाइटफुल सिक्सर. 17 गरज 5 मध्ये. पुन्हा एकदा यावेळी चांगला फटका आहे, पण तो आता यावेळी क्षेत्ररक्षक थोडासा फंबलिंग झालं होतं. एक धाव. 4-16 ची गरज. 4 गेंद में 16 रन चाहिए. 16 का टोला. अमीर बड़े मैच का बड़ा खिलाड़ी, बड़े मैच का बड़ा सरपंच बनना पड़ेगा. 4 बॉल 16 ची गरज. एका साइडला अमीर आहे, एका साइडला नितीश आहे, तर बॉलिंग मार्क वरती विराट आहे. फुल टॉस बॉलला ड्राइव्ह केला. ऑन साइडला मिड विकेटला चेंडू गेलाय. फिल्डर येतोय. एकच धाव. 3 बॉल 15. आणि इथे मात्र फेकी आली होती बरोबर स्ट्रायकर एंडच्या बॅटरच्या बॅट वरती. 3-15. एखादा षटकार किंवा कमीत कमी 3 धावा तरी पाहिजे बॅटिंग करणाऱ्या टीमला. 3-15 ची गरज. उडवलाय का चेंडू? तर हवेत उडवलाय, परंतु फिल्डर डाऊन दी बॉल. चांगला झेल. हा कॅच नाही तर हा मॅच घेतलाय. विकेट डाऊन. Sabiai kecpai logai kunyo rai lai bayi. थँक्यू. बॅटर उतरवा लगेच. 2 बॉल 15 ची गरज. फटका पाहिला तर उंची जास्त गेली, डिस्टन्स कमी. एलिव्हेशन जर ह्याच मिड विकेटला असताना तर कुठेतरी अजून षटकार येऊ शकला असता. 2 बॉल 15 ची गरज. गाडी साईडला हटवायची आहे.
2 बॉल 15ची गरज. इनसाइड आउट. एका टप्प्याने चेंडूला गॅदर केलंय. आमिरचा स्ट्रगल राहिलं या मॅच मध्ये. आमिरने आतापर्यंत टोटल 3 बॉल डॉट केले आणि सिंगल डबल. तेच 3 बॉल मध्ये जर एक मोठा फटका असता तर अजून मॅच मध्ये असता. जाता जाता देखील या बॉल वरती आक्रमण करण्याचा इरादा होता आणि मॅच जिंकलाय अम्मू 11 मीरा रोड. अभिनंदन. टॉसला लगेच या NP स्पोर्ट YCB उत्तन आणि अम्मू 11 मीरा रोड. पुढचा मॅचचा टॉस. थँक्यू डीजे. चला टॉसला अम्मू 11चा कॅप्टन लगेच या. कॅप्टन या हार्डलक रॉयल स्टनर मीरा रोड. आपण या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपला खूप खूप धन्यवाद. आता प्रेक्षकांची गर्दी वाढेल कारण की हा मॅच जो आहे तो सेमी फायनलचा मॅच. या परिसरातील दिग्गज संघ